ओबीसीचे फायर ब्रँड नेते लक्ष्मण हाके आता आपल्या बरोबर आहेत. काय सांगताल? अंजली दमे यांनी काल अजित पवारांची भेट घेतली. आज पुन्हा त्यांनी सांगितलं की स्ट्रॉंग पुरावे मी दिलेले आहेत, त्यामुळे त्यांना 100% हा राजीनामा आता अजित पवार घेतील. 48 तासामध्ये त्यांना याचा निर्णय घ्यावा लागेल. अंजलीताई दमन यांनी जलसिंचन घोटाळ्याच्या बाबतीमध्ये असेच अजितदादांवरती आरोप केलेले होते. त्याचं पुढं काय झालं हे महाराष्ट्राला कळलेलं नाही. आणि अंजलीताई दमन यांनी जे काही सिलेक्टिव्ह प्रोग्राम या महाराष्ट्रामध्ये राबवले, त्यामध्ये मग खडसे असतील, भुजबळ असतील, आता धनंजय मुंडेवरती लागोपाठ आरोप करणं, ही जी क्रोनॉलॉजी बघितली तर अंजलीताई दमन या हा सिलेक्टेड प्रोग्राम राबवतात. सिलेक्टिव्ह नेत्यांवरती त्या टार्गेट करताना दिसून येतात. मी एक ओबीसीचा कार्यकर्ता आहे. ओबीसीच्या अनेक नेतृत्वांच्या संदर्भात ज्यावेळी अशा काही मीडिया ट्रायलच्या माध्यमातून किंवा ओबीसी नेतृत्वाला संपवण्याचा प्रयत्न होतो, त्यावेळी कार्यकर्ता म्हणून ही माणसं टिकली पाहिजेत. ओबीसीचे प्रश्न सोडवणारे स्ट्रॉंग माणसं मंत्रिमंडळात असली पाहिजेत, न्याय प्रक्रियेमध्ये असली पाहिजेत, असं म्हणणारा हा लक्ष्मण हाके. याच्या पलीकडे जाऊन कोण आरोपी आहे, कुणी गुन्हा केलाय, कुणी 302 केलाय, अरे त्या माणसांना फाशी द्या ना. त्याचं समर्थन लक्ष्मण हाकेंनी कधी केलं? आमचं एकच म्हणणं आहे की साप साप म्हणून भुई बळवण्याचा जो प्रकार आहे, या अंजलीताई दमन या प्रचंड जातीयवादी मानसिकतेतल्या आहेत. सुपारी घेऊन या कार्यक्रम करतात. बघा, यांनी वंजारी समाजाला पहिल्यांदा टार्गेट केलं, स्वर्गीय गोपीनाथराव मुंडेंना टार्गेट केलं की त्यांच्या काळात म्हणे पोलिसात भरती झाले, प्रशासनात भरती झाले आणि ते पुन्हा इकडे बीडकडे आले आणि मग तिथं दुसरा माणूस तिथं गेला तर त्याला न्यायच भेटणार नाही, असं ज्या अंजलीताई दमन या बोलतात. या अंजलीताई दमन यांनी महाराष्ट्रामध्ये कुणाकुणाचे कसे कसे प्रोग्राम राबवले, भुजबळांना कसं संपवलं, खडसेंना कसं संपवलं आणि आता धनंजय मुंडेच्या पाठीमागे लागलेत. आणि मग असं होत असताना ओबीसीचा एक आंदोलक कार्यकर्ता म्हणून आम्ही बोलायचं नाही? अरे त्यांना कोणच चालत नाही. त्या इथल्या न्यायव्यवस्थेला प्रश्नचिन्ह उपस्थित करतात, त्या पोलीस प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित करतात, त्या उपमुख्यमंत्र्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करतात. त्यांचा नक्की विश्वास आहे कोणावर? अंजलीताई दमन ही लोकशाही आहे, इथं न्यायव्यवस्था आहे, इथं पोलीस प्रशासन आहे. पोलीस प्रशासनाचं मोरल डाऊन करण्याचा अधिकार तुम्हाला दिला कोणी? याच अंजलीताई दमन या फक्त सनसनाटी निर्माण करतात. 3 आरोपींची हत्या झाल्या म्हटलं, त्यांनी ट्विट केलं, महाराष्ट्रामध्ये ही बातमी गेली, त्याच पोलिसांना या अंजली दमन यांना नोटीस काढावी लागली. त्यामुळं अजितदादा कशाला या अंजलीताई दमन याचं सिरियस घेताय? आणि सुपारीबाज सोशल वर्कर आहेत या. अरे त्यांना महाराष्ट्रात अनेक प्रश्न आहेत, जरूर आवाज उठवला पाहिजे. जरूर एखाद्यावर अन्याय होत असेल तर अंजलीताई दमन यांच्या बरोबर आम्ही सुद्धा जाऊ. पण तुम्हाला एकच प्रोग्राम, सकाळी उठलं तेच, दुपारी तेच, संध्याकाळी तेच, पुन्हा रात्री तेच, पुन्हा पहाटेचं ट्विट तेच. काय चाललंय नक्की? महाराष्ट्रामधल्या जनतेला उभं घालाय. अहो, मीडिया न्यूज चॅनल लावत नाहीत लोक. आता महाराष्ट्रामधली लोक हास्य जत्राचा कार्यक्रम बघतात. हे गांभीर्य घालवलंय या अंजलीताई दमन यांनी या सगळ्या संवेदनशील प्रकरणामधलं. तुम्ही अंजलीताईंवरती आरोप करताय सुपारी बहादर आहेत म्हणून, मात्र दीपक केदार जे ऑल इंडिया दलित पॅंथरचे अध्यक्ष आहेत, त्यांनी सांगितलं की धनंजय मुंडेंची सुपारी घेऊन खरं तर लक्ष्मण हाके मैदानात उतरले आणि त्यांचं हे सुपारी घेऊन काम करतात, असं तुमच्यावर आरोप केला. लक्ष्मण हाके ओबीसींची सुपारी लक्ष्मण हाकेनं गेल्या 20 वर्षापासून घेतली. लक्ष्मण हाके विजयंती प्रवर्गातल्या मग ते पारद्यांपासून ते बलुत्या आलुत्यापर्यंत सगळ्या माणसांसाठी रात्रंदिवस जातात. आणि कोण आहेत ही माणसं? मुळात ह्यांच्या प्रश्नाला उत्तर मला द्यावंसं वाटत नाही. आणि हे चळवळीतले असं म्हणतात, ठीक आहे, आमचे ते बांधवच आहेत, कधीतरी त्यांनाही पश्चाताप होईल आणि ते कधीतरी आमच्याच बाजूला येतील, कारण आम्ही सामाजिक न्यायाची लढाई लढतोय. या हजारो वर्षाच्या व्यवस्थेमध्ये दीनदलितांना ज्यांनी जी वागणूक दिलेली आहे, ते आता हे केदार फेदार ह्यांना काय माहिती आहे? त्यामुळं केदार कधीतरी आमच्याच बाजूला येतील. ते आमचे एक जैविक बांधव आहेत. सामाजिक न्यायाच्या प्रतीक्षेमध्ये असणाऱ्या लोकांचं आंदोलक असा मी त्यांना समजतो. कधीतरी त्यांना पश्चाताप होईल आणि ते आमच्याच बाजूला येतील. फरार आरोपी कृष्णा आंधळे हे आंधळे आहेत, मात्र तपास यंत्रणा आंधळी नाही असं दीपक केदार म्हणतायत. त्यामध्ये 307च्या केसमध्ये ज्या ज्या पोलिसांनी मदत केली, सगळ्यांनी करत सगळ्यांची बदली झाली पाहिजे परळी बीड मधल्या, असं देखील त्यांनी मागणी केली. प्रशासनाला जे योग्य वाटतंय ते प्रशासनानं करावं. न्याय व्यवस्थेला ज्या गोष्टी योग्य वाटतात त्या न्याय व्यवस्थेनं कराव्यात. मुख्यमंत्र्यांना जे योग्य वाटतंय ते मुख्यमंत्र्यांनी करावं. याच्या आड लक्ष्मण हाके कधीही येणार नाही. माझं म्हणणं एवढंच लिमिटेड होतं
की माझ्या ओबीसी अंतर्गत येणाऱ्या एखाद्या समाजावरती, एखाद्या नेत्यावरती जर कोणी टार्गेटेड, सिलेक्टेड सुपारी घेऊन जर कोण काम करत असेल तर त्याच्या विरोधामध्ये हा लक्ष्मण हाके कधीही उभं राहायला तयार आहे. काल कराडचे आणि पोलिसांची एक क्लिप व्हायरल झालेली आहे. त्यामुळे कराड म्हणतायत की मी पोलिसांचा इथला बाप आहे या बीड जिल्ह्याचा, अशाची एक क्लिप व्हायरल झाली. त्याच्यावरती सुरेश दसांनी आज सांगितलं की हे फार मोठं षडयंत्र आहे. 15 दिवस ह्याच्यावरती हा मोठा विषय, त्याचा आता खुलासा देखील थोड्या वेळात करणार आहे. 15 दिवस हा विषय चालणार आहे, गंभीर विषय. तुम्हाला काय वाटतं क्लिप? जे जे कायदे मोडतील, जी लोक प्रशासनामध्ये आहेत ते जर त्या प्रशासनाला, त्या पदाला साजेसं वागत नसतील त्यांच्यावर जरूर कारवाई करावी. पण उगत साप समाजामधली तेढ तेवढी दूर करावी या आमदार खासदारांनी. एक तर गेल्या 2-3 वर्षामध्ये त्या बीड जिल्ह्यामधलं किंवा मराठवाड्यामधलं वातावरण दोन समाजामधली दरी प्रचंड आहे. आमदार खासदार म्हणून निवडणूक जिंकल्यानंतर या आमदार खासदारांनी खरं तर जबाबदारीनं वागायला हवं होतं. दोन समाजामधली एक सामंजस्य निर्माण करण्याची संधी त्यांना होती. पण या लोकांनी काय केलं, धस असतील, क्षीरसागर असतील, सोळंकी असतील किंवा अजून कोण ते सोनवणे खासदार असतील, या लोकांनी काय केलं की 2-3 वर्षामध्ये दोन समाजामधली जी तेढ होती त्याच्यामध्ये सामंजस्यानं एक सलोख्याचं वातावरण निर्माण करण्याऐवजी हे पेट्रोलचे डबा घेऊनच सुटले आणि त्यात पुन्हा भेटले मनोज जरांगे. आणि त्यामुळे ही परिस्थिती आहे. या लोकांनी जबाबदारीनं वागायला हवं होतं. मला वाटतं ह्या आमदार खासदारांच्या भूमिकेमुळं परत सामाजिक दरी प्रचंड प्रमाणात निर्माण झालेली आहे. मनोज जरांगे उपोषणावर बसलेला त्यांचा 5वा दिवस आहे. आज त्यांनी सरकारला इशारा दिलाय, दगाफटका कराल तर सरकारला सुखाने जगू देणार नाही. माझ्या माहितीप्रमाणे जरांगेंचं कालच्या रात्रीच उपोषण सुटलेलं आहे. काल रात्री 1 वाजल्यापासून की धस बाबा जाऊन त्यांच्या कानात बोलले, त्यानंतर ऑफ कॅमेरा बोलले, त्यानंतर रात्री 1 वाजल्यापासून सकाळी मला वाटते 7-8 वाजेपर्यंत जरांगे साहेबांनी 6 सलाईन घेतलेले. त्यांची शुगर मेंटेन आहे 108-9 वगैरे, आणि त्याच्याही पलीकडे जाऊन त्यांनी ऍसिडिटीवरती पण एक इंजेक्शन घेतलेलं आहे. त्यामुळं जरांगे पाटलांचं उपोषण कालच संपलेलं आहे. जरांगेंची तब्येत ठणठणीत राहावी, जरांगेंनी आंदोलनात उतरावं, मोर्चांमध्ये यावं, जरांगेंनी सरकारकडे न्याय मागण्या कराव्यात, जरांगेंनी बेकायदा मागण्या करू नयेत. जी बेकायदा मागणी आहेत जिच्यावर कधीच उपचार होणार नाही त्या मागण्या करून मला वाटतंय जत्रा वर्षातनं एकदा भरते. पण जरांगे पाटलांनी 7 जत्रा भरवल्या कमी कालावधीमध्ये. ह्या जत्रा संपलेल्या आहेत आणि जत्रेचं सोंग बी संपलेलं आहे. जत्रेत येणारे हौशे, गौशे, नवशे हे सगळे तोंडावर पडलेले आहेत. त्यामुळे जरांगेंनी न्याय मागणी घेऊन पुढे यावं. माझ्या मराठा तरुणांना ज्या काही शिक्षण, नोकऱ्यामध्ये, आर्थिकमध्ये ज्या काही लॉजिकल, ज्याच्यावरती उपाय शासनाला करता येऊ शकतो असे प्रोग्राम घेऊन पुढे यावं ना. काय जे ओबीसी आहेत, जे बलुते आलुते आहेत, त्यामध्ये तुमचा जर समावेश झाला तर ती माणसं कशी तुमच्याबरोबर स्पर्धा करणार आहेत. त्यामुळे ह्या ज्या गोष्टी होणार नाहीत त्या गोष्टी जरांगेंनी मागू नयेत. आता जी सुरू आहे ते काय म्हणतो? आता जत्रा सुरू आहे. हौशे गौशांचे पण आता खूप त्या जत्रेमधले चव पण संपलेले. मला वाटतंय लोक कसलं कालच संपलंय उपोषण त्यांचं. धस बाबांनी काल सांगितलंय आणि त्यांचं कालच रात्री 1 वाजता उपोषण संपलेलं आहे. सलाईन घेऊन कुठं उपोषण असतं का? लोकशाही मधलं उपोषण हे प्रभावी माध्यम, प्रभावी हत्यार म्हणू आपण थोडक्यात. हत्यार म्हणलं तर परत अजून अर्थ वेगळा घ्याल. प्रभावी माध्यम त्याचा पार पोत्यारा करून टाकलाय जरांगे पाटलांनी, पांचट करून टाकलाय हा विषय. त्यामुळे भविष्यात कोण एखादा चांगला माणूस जर उपोषण करायला बसला तर त्याच्याकडेही शंकेनं बघितलं जाईल, अशी परिस्थिती आहे. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याकरता खरं तर दबाव वाढत चाललाय. बरेच जण त्यांची मागणी करतात. कसं बघतात? नाही, माझा अजितदादांना माझी विनंती आहे. एकतर तुम्ही भुजबळ साहेबांना पण मंत्रिमंडळाच्या बाहेर ठेवलेलं आहे. तो ओबीसी मध्ये एक चुकीचा मेसेज गेलेला आहे. धनंजय मुंडे साहेबांची जर काही इन्व्हॉल्वमेंट नसेल आणि कोणतरी प्रेशर करतोय म्हणून जर तुम्ही राजीनामा घेत असाल तर मला वाटतंय आम्हाला सुद्धा या अशा कृतीच्या विरोधामध्ये निश्चित आम्ही रस्त्यावर उतरू. पण असं होऊ नये. अजितदादा, तुमच्या बाबतीमध्ये सुद्धा मी परत बोलतोय, वाटतं की जलसिंचन घोटाळ्यात याच दमानी आता यांनी काय वातावरण केलेलं होतं. त्यामुळे अशा गोष्टींना फॅक्ट आणि फॅक्च्युअलवरती काम करावं. मी असं म्हणत नाही की आमची बाजू घ्या, आमच्याच बाजूनं बोला. फॅक्ट आणि फॅक्च्युअलवरती अजितदादांनी काम करावं. अंजली दमानिया ह्या सुपारी घेऊन खरं तर या मैदानामध्ये उतरल्याचा आरोप आता खरं तर लक्ष्मण हाके यांनी केलेला आहे. त्यामुळे त्यांच्याकडे ते अजितदादांनी लक्ष देऊ नये असं देखील सल्ला त्यांनी आता दिलेला आहे. सांगोल्याहून कॅमेरामॅन जगदीश रवी लवेकर, TV9 मराठी.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.